श्री गुरुचरित्र अध्याय 14 सायनदेव ब्राह्मण आणि यवनाची कथा। सायनदेव नावाचा एक ब्राह्मण श्री गुरु नृसिंह सरस्वतींचा परमभक्त होता। तो एका यवन राजाकडे दरवर्षी सेवा करण्यासाठी जात असे, पण त्या यवनाची वृत्ती अत्यंत क्रूर होती। तो दरवर्षी एक ब्राह्मण मारत असे। यावेळी सायनदेवला वाटले की यवन यंदा आपल्यालाच मारणार। सायनदेव भयभीत होऊन श्री गुरूंच्या चरणी गेला आणि म्हणाला, गुरुदेव, यवन अत्यंत क्रूर आहे। तो ब्राह्मणांचा वध करतो। यावेळी माझा नंबर आहे। मी गेलो की मरण निश्चित आहे। श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून शांतपणे उत्तर दिले, सायनदेवा, तू माझा भक्त आहेस। तू निर्धास्तपणे जा, काहीही वाईट होणार नाही। मी येथेच थांबतो। तू सुरक्षित परत येशील। श्री गुरूंच्या आशीर्वादाने सायनदेवचे मन शांत झाले। तो यवनाकडे निघाला। निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर, गुरु विण नोहे साधु मुनि जन, गुरु विण साहू कैसे जीवन, गुरु विण नाही नर नारायण, गुरु चरिताचे कर पारायण, गुरु विण नाही नर नारायण, गुरु चरिताचे कर पारायण। यवन त्याला पाहताच संतापाने थरथरतो, पण सायनदेवच्या तेजस्वी रूपामुळे यवन गोंधळतो। त्याला काहीच सुचत नाही। तो घरी जातो आणि झोपतो। त्या रात्री यवनाला एक भयंकर स्वप्न पडते। त्यात एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्यावर शस्त्राने वार करत आहे आणि त्याचे शरीर तुकडे तुकडे करत आहे। यवन दचकून जागा होतो। त्याच्या हृदयात प्रचंड भय निर्माण होते। त्याला जाणवते की हा ब्राह्मण काही सामान्य नाही। याला मारले तर आपला मृत्यू निश्चित आहे। सकाळी सायनदेव दरबारात पोहोचतो। त्याच्या मनात श्री गुरूंचे नामस्मरण चालूच असते। यवन त्याला पाहताच धावत येतो। त्याच्या पायांवर पडतो आणि म्हणतो, तुम्हाला येथे कोणी बोलावले? कृपा करून आपल्या घरी जा। यवन त्याला वस्त्रे, दागिने देतो आणि सन्मानाने परत पाठवतो। सायनदेव आनंदाने श्री गुरूंकडे परततो आणि त्यांच्या चरणी वंदन करतो। त्याचे हृदय कृतज्ञतेने भरून येते। या कथेचा आध्यात्मिक संदेश, नामस्मरण हे संकटांवर विजय मिळवण्याचे साधन आहे। श्री गुरूंची कृपा आणि भक्ताचे विश्वास हे मृत्यू सुद्धा टाळू शकतात। संकट कितीही मोठे असो, भगवंताचे नाम घेतल्याने ते सहज पार करता येते। शुद्ध भक्ती आणि गुरुवर विश्वास हे जीवनात अभय देतात। ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण, त्यासी कैसे भय दारुण, काल मृत्यू न बधे जाण, अपमृत्यू काय करी। ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही भयंकर असो, जर आपण भगवंताचे किंवा गुरुचे नामस्मरण करत राहिलो तर आपले रक्षण निश्चित होते।